हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी लसूण घेतलेलं आहे, अद्रक एकदम बारीक असं चिरून घेतलेलं आहे, त्याचबरोबर सुकं खोबरं पण मी चिरून घेतलेलं आहे. बघा, पाहू शकता खूप छान अशी मस्त रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे. सगळ्यांना घरातल्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे सर्व काही तुम्हाला मी कशा पद्धतीने करते ते कळेल. तर इथे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतले बघा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची. कोथिंबीर स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली ती मी ह्याच्यात अर्धी टाकून घेते आणि अर्धी तशीच ठेवणार आहे मी. तर हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा, हिरव्या मिरच्या पण आपल्याला 4-5 मिरच्या पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि छान बारीक परत वाटून घ्यायचे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही छान छान कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. तर हे छान बारीक वाटून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट टाकून घेणार आहे. हे वाटून झाल्याच्या नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि एकच फक्त साधारण फिरून घ्यायचे आपल्याला जरासं, पाहू शकता, म्हणजे सर्व छान मिक्स होऊन जाते. आता हे साईडला ठेवायचे. इथे वांगी घेतलेत बघा, मी 7-8 वांगी घेतलेली आहेत आणि छान वांगी आहेत, ही फ्रेश वांगी येते. ह्याचे थोडे थोडे असे काटे काढून आपल्याला घ्यायचेत, पाहू शकता अशा पद्धतीने. खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटन एवढी छान रेसिपी आहे. नक्की करून पहा तुम्ही. ही रेसिपी भाकरीसोबत तर इतकी छान लागते, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, तुम्ही कशासोबत पण खा, खूप मस्त लागते. आणि वांग्याची भाजी आपण कशी पण केली ना तरी पण टेस्टीच लागते. तर इथे बघा, मी असे काटे काढून मध्ये असं चिरून घेतलेले आहे, 4 भाग केलेत मी. आणि लगेच पाण्यामध्ये आपल्याला वांगं टाकून घ्यायचे, जेणेकरून वांगं आपलं लाल किंवा काळं पडत नाही, पाहू शकता अशा पद्धतीने. तर सर्व वांगे आपल्याला अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी कापून घेतलेली आहेत, पाहू शकता. आणि पाण्यामध्येही टाकून घेतलेत स्वच्छ. 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही वांगी चांगली धुवून घ्यायच्यात चोळून. त्यानंतर इथे मी गॅस पेटवून घेणार आहे आणि गॅसवर कढई ठेवून घेते बघा. खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी पाहिल्यावर. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे साधारण मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तर पाहू शकता, तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी दोन्ही एकत्र मी टाकून घेतलेली आहे आणि छान तडतडले जिरी मोहरी. कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. कढीपत्ता पण छान परतल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजची मी कांदा कापून घेतलेला. त्यानंतर 1 टमाटा छोटा बारीक कापून घेतलेला. हे सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. कांदा छान मऊ झाला पाहिजे ना आपला. मी वाटून कांदा नाही टाकला, असं फोडणीला टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. एक चमचा हळद टाकून घेणार आहे बघा. कांदा टमाटा आपला छान परतून झालेला आहे, तर मी 1 चमचा हळद टाकून छान मिक्स करून घेतलेले आहे, पाहू शकता. त्यानंतर इथे मसाले टाकून घ्यायचेत आपल्याला. धना पावडर टाकून घेतली मी 1-1.5 चमचा आणि हे छान परत मिक्स करून घेतले. त्यानंतर जे मसाला मी वाटून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकून द्यायचा आहे आपल्याला. खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक, लसूण. आणि हा मसाला आपल्याला 1-2-3 मिनटं छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, कारण कच्चा मसाला होता, छान परतून घ्यायचा आहे.
तेल सुटस्तवर परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेडगी मिरची पावडर कलरची, रंग खूप छान येतो ह्या मसाल्याने, तो 1 चमचा टाकलेला आहे मी. त्यानंतर थोडंसं मी कांदा मसाला टाकलेला आहे, कारण हिरव्या मिरचीचा मी वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाला थोडाच टाकलेला आहे. तुम्ही नुसतं हिरव्या मिरचीमध्ये पण ही वांगं करू शकता, खूप छान होतं हिरव्या मिरचीमधलं पण. ते मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये. पाहू शकता मस्त आपले मसाले परतलेले आहेत. तर त्यानंतर काय करायचे, हे वांगं आपल्याला हे मसाला परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो छान परतून झाला ना, तो हे गरम मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये वांग्यात भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने वांगी भरून केलेत का असं मसाला परतून? मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. एक एक करून आपण सर्व वांगे अशी भरून घेणार आहे बघा. आपण दरवेळेस कसं करतो, मसाला वाटून झाला की तसंच भरतो ना कच्चा मसाला वांग्यामध्ये, पण असा परतून मसाला जर तुम्ही भरला ना, वांग्याला खूप छान टेस्ट येते. खरं सांगते, एकदा करून पहा, खूप छान होती ही भाजी. तुम्ही ह्याचा पातळ रस्सा पण करू शकता किंवा असं सुक्की भाजी पण करू शकता तुमच्या आवडीवर. टिफिनसाठी तर ही अशी ओलसर भाजीच खूप छान लागते. तर मस्त ही वांगी आपण अशी भरून घ्यायच्यात बघा. तर सर्व वांगी आपली छान अशी भरून झालेली आहेत मैत्रिणींनो. आता ही सगळं मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर काय करायचे पुढे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडा मसाला होता त्याच्यातच मी पाणी टाकून कढईमध्ये टाकून दिलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला अशा पद्धतीने. आणि जेवढी भाजी आपल्याला करायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, कारण थोडंसं पाणी वांग्याला लागणार आहे शिजायला. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण मी पहिलं पण मीठ टाकलेलं मसाला परताच्या वेळेस. आता थोडंच टाकायचं आपल्याला आणि पाणी टाकून घ्यायचे. पाहू शकता मस्त ही वांग्याची चमचमीत अशी भाजी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे ना मी आज, तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याच्यात एक 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. पाहू शकता 5 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची, छान मिक्स करून घ्यायची आपल्याला. पाहू शकता बऱ्यापैकी आपलं वांगं मस्त शिजलेलं आहे हे, आणि ग्रेव्ही पण भरपूर सारी अशी ग्रेव्ही झालेली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. कोथिंबीर टाकली ना मैत्रिणी, भाजीला खूप वेगळी छान मस्त टेस्ट येते आणि दिसायला पण भाजी खूप छान दिसते. तर भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी बघा मी थोडीशी घेतलेली, हातावर कुस्करून छान टाकून द्यायची, त्याने पण भाजीला मस्त टेस्ट येते कस्तुरी मेथीने. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर काय करायचे, 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे, जास्त नाही, 1-2 मिनटंच. 1-2 मिनटाच्या नंतर मग तुम्ही भाजी आपली पाहू शकता कशी झाली ती. किती मस्त रंग आला आहे भाजीचा बघा, कलर किती छान दिसतोय. अशी चमचमीत भाजी, असं वाटतं की आत्ता खावा, एवढी टेस्टी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ही वांग्याची करसांना मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. लाईक करायला विसरू नका.